नंदुरबार जिल्ह्याचं तापमान 44.5 अंशांवर. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर खबरदारी म्हणून जिल्ह्यामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हरणे फत्तेगडावरील मानवी वस्तीला पाणी टंचाईच्या झळा. कडक उन्हामुळे विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक पाणी स्रोत आटल्यामुळे नागरिकांचे हाल. टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्याची ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ तालुक्यामध्ये पाण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन. सिद्धेश्वर धरणातील पाणी केळी तलावामध्ये सोडण्याची मागणी. केळी तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यामुळे 10 ते 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा ऊसाच्या पिकाला फटका. उन्हामुळे ऊसाचं पीक करपलं तर वेळेवर पाणी देता यावं यासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 ते 44 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे रस्ते ओस. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीपाच्या मशागतीला सुरुवात. पुढील महिन्यामध्ये पावसाळा सुरू होणार असल्यामुळे शेती कामांना वेग. दुपारी ऊन असल्यामुळे शेतकरी पहाटेपासून शेतीच्या कामांना लागत असल्याचे चित्र. यावर्षी जिल्ह्यामध्ये 9 लाख हेक्टरवर खरीप पिकाची लागवड होणार. वादळी वाऱ्यामुळे आंबा बागेला मोठा फटका. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील भागी गावातील शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. 100 आंब्याच्या झाडांना अवकाळी पावसाचा तडाखा. सोलापूरच्या बेगमपूर गावातल्या शेतकऱ्यानं 2 एकरवर कांदा पेटवला. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त. 100 पोत्यांसाठी केवळ 1400 रुपये मिळत असल्याचा शेतकऱ्याचा दावा. परभणीतील उपोषण मैदान परिसरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन. सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाच्या अध्यादेशाची स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून होळी. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत वाळवा तालुक्यातील बोरगावमध्ये नागरिकांनी पाळला बंद. शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध. खानापूर, कडेगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेती बाधित होणार. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या गोशाळेला नगरपालिकेची जागा द्यायला भाजप नगरसेवकांचा विरोध. विठ्ठल मंदिराची पंढरपूरमध्ये हजारो एकर जमीन असून तिथं गोशाळा उभारावी. पालिकेची जागा अडवू नका, भाजप नगरसेवकांची भूमिका. ठाणे महापालिकेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन. दिव्यांग महिलेच्या हातगाडीवर कारवाई करून व्हीलचेअर नेणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध. व्हीलचेअर घेऊन आंदोलन. कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे गावामध्ये होणारी बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी रद्द. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा निर्णय. स्थानिक लोकांनी बॉक्साईट उत्खननाला केला होता विरोध. नाशिकच्या मालेगावमधील मोक्षगंगा नदीला गटाराचं स्वरूप. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नदीमध्ये प्लास्टिक आणि कचरा साचल्याचा स्थानिकांचा आरोप. तातडीनं नदीची स्वच्छता करण्याची स्थानिकांची मागणी. जळगाव शहरातील जोशीपेठ परिसरातून बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोणिका राणी या तरुणीची चिन्मय वाला या तरुणाची सोशल मीडियावरून झाली होती ओळख. विना व्हिसा भारतात आल्याप्रकरणी तरुणीवर तर आश्रय देणाऱ्या तरुणावरही गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील कासारडे शहरातील उड्डाणपुलाचा भाग कोसळला. सुदैवानं पुलाखाली कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र उड्डाणपुलाच्या दर्जाबद्दल नागरिकांकडून सवाल उपस्थित. पालघरच्या बोईसरमध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा. अतिक्रमण हटवताना फेरीवाले मुजोरी करत असल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण. मात्र बोईसर ग्रामपंचायतीनं पोलीस बंदोबस्तात राबवली अतिक्रमण हटाव मोहीम. पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई. अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केल्याचा खुलासा. तर या परिसरामध्ये 21 पेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळं असल्याची माहिती समोर. मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोवंश तस्करीचा गुन्हा. शहरामध्ये 3 ठिकाणी पोलिसांचे छापे. 18 गोवंशांना घेतलं ताब्यात. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरं विक्रीसाठी आणल्याचा संशय. पोलिसांची कारवाई सुरू असताना अब्दुल मलिक यांनी शासकीय कामात आणला अडथळा.
अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा ट्रॅव्हल जिहाद विरोधात मोर्चा. नगर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल जिहाद विरोधात रास्ता रोको. ट्रॅव्हल जिहाद करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी. आश्वासनानंतर आंदोलन मागे. विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपींना अद्यापही अटक नाही. त्या निषेधार्थ पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरोगामी संघटनांकडून आंदोलन. विकास लवांडे, प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड आंदोलनात सहभागी. सांगलीमधील आटपाडी तालुक्यातील माण नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई. महसूल प्रशासनाकडून वाळू उपसा करणारा जेसीबी जप्त. तहसीलदार शीतल बनकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई. पोलिसात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात एक नशेखोर तरुणाच्या इमारतीच्या गच्चीवरून पाईपच्या मदतीनं खाली उतरण्याचा प्रयत्न. मात्र 5व्या मजल्यावर आल्यावर भीती वाटल्यामुळे तो खिडकीवर बसला. नशा उतरल्यावर मदतीसाठी केला आरडाओरडा. पोलीस आणि अग्निशमन दलानं केली सुखरूप सुटका. अनैतिक संबंधातून पतीला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न. पत्नी आणि प्रियकराला अटक. महिलेचा पती गजानन मोरे बचावला. यवतमाळच्या वडगावमधील घटनेनं खळबळ. पुण्याच्या पर्वती परिसरातील अरण्येश्वर तावरे कॉलनीमध्ये गाड्यांची तोडफोड. तरुणांनी नशेच्या अवस्थेमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याची घटना. किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती. सांगलीमध्ये नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त. रोग्यासाठी घातक आणि नशेसाठी वापरली जाणारी 74 ट्रेमिमाइड इंजेक्शन जप्त. आष्ट्यामधून दोघांना अटक. इंजेक्शन विक्रीचा तरुणाकडे कोणताही परवाना नव्हता. सांगली LCBची कारवाई. कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील मरळीमध्ये उसाच्या शेतामध्ये गांजेची रोपं. 25 किलो गांजा पोलिसांनी केलं जप्त. भिकाजी पाटील या शेतकऱ्याला गुन्हे शाखेने केले आहे. बीडच्या माजलगाव अत्याचार प्रकरणानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणाऱ्या वडिलांना न्यायालयीन कोठडी. तर महिला डॉक्टर नरगिस शेख विरोधात गुन्हा. अटक होण्याची शक्यता. नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं वाशीमध्ये राज्यातील पहिल्या डायलिसिस सेंटरची उभारणी. आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंकडून डायलिसिस सेंटरची पाहणी. महापालिका रुग्णालयामध्ये डायलिसिसची सुविधा मोफत मिळणार असल्याची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरामध्ये 11,000 हापूस आंब्यांची आरास. आंबा बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिराला दिले आंबे. यंदा आंब्यांचं उत्पादन कमी झालं तरीही कुणकेश्वर चरणी आंबे केले अर्पण. शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये आजपासून भाविकांना मोबाईल वापरायला प्रतिबंध. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय. सोनं आणि चांदीचे दर वाढल्यामुळे तुळजाभवानी मंदिराला दान करण्यात येणाऱ्या सोन्या चांदीमध्ये यंदा घट. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 7 किलो सोनं कमी अर्पण. खजिन्यामध्ये 2 वर्षामध्ये 28 किलो 408 ग्रॅम सोनं आणि 523 किलो चांदीची भर. पंतप्रधान मोदी यांच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सराफा व्यवसायाला फटका बसण्याची भीती. सोनं खरेदी न झाल्यास कर्जाचे हप्ते, कारागिरांच्या पगाराबाबत प्रश्नचिन्ह. ग्रामीण भागामध्ये सोने खरेदी ठप्प होण्याची भीती. युद्धविराम झाला तरी होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा परिणाम जागतिक तेल व्यापारावर. कच्च्या तेलाचे भाव 3.30% वाढले. कच्चा तेल प्रति बॅरल $104 वर. नाशिकमध्ये पुन्हा एकदा CNGचा तुटवडा. पेट्रोल पंपाच्या वाहनाच्या लांबच लांब रांगा. तासनतास उभं राहूनही गॅस भरण्यासाठी नंबर लागत नसल्यामुळे वाहन चालक वैतागले. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा संघर्ष सुरूच. काँग्रेसच्या विजयानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून संभ्रम. तर पक्षांतर्गत मतभेदही कायम. KC वेणुगोपाल आणि VD सतीशन आघाडीवर. तर रमेश चन्नीथला देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण. सोमनाथ मंदिरामध्ये अमृत महोत्सव साजरा. पंतप्रधान मोदींकडून महापूजा, कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या कैलासगिरी पर्वतावरील त्रिशूळ पर्यटकांसाठी श्रद्धा आणि आकर्षणाचं नवीन केंद्र. 6 कोटींचा खर्च करून उभारण्यात आलंय भव्य त्रिशूळ. 9 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्रिशूळ स्थापित. नेपाळच्या काठमांडू विमानतळावर मोठा अपघात टळला. टर्किश एअरलाइन्सच्या विमानाला आग. लँडिंग करताना विमानाच्या टायरला आग. विमानामध्ये होते 278 प्रवासी. मलेशियातील रेस्टॉरंटला आग. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा अधिकच भडकल्याची घटना. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आजूबाजूची अनेक दुकानंही आगीच्या भक्ष्यस्थानी.
अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामादरम्यान तणाव आणखी वाढला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव धुडकावला. इराणचा प्रस्ताव कुठल्याही किमतीत मान्य नसल्याचं ट्रम्प यांनी केलं स्पष्ट. इराणी सैन्याचा पराभव झाल्याचं ट्रम्प यांचं विधान. अमेरिकेनं प्रस्ताव धुडकावल्यावर आता इराणची त्यावर प्रतिक्रिया. आमच्या हितांची कुठलीही तडजोड करणार नाही, इराणनं दिला इशारा. प्रस्ताव ट्रम्प यांना खुश करण्यासाठी पाठवला नसल्याचं इराणनं स्पष्ट केलं. अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांना इराणचा कडक इशारा. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये फ्रान्स आणि ब्रिटनच्या जहाजांची उपस्थिती आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन मानलं जाणार असल्याचा इराणचा इशारा. जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत दिसल्यास कठोर सैनिकी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा. इस्रायलचा पुन्हा इराणला इशारा. इराणसोबत युद्ध अजूनही संपलेलं नाही, नेतान्याहू यांचा इराणला इशारा. इराणमधून युरेनियम काढणं बाकी असल्याचं इस्रायलचं म्हणणं. तसंच इराणनं त्यांची अणुस्थळं नष्ट केली नसल्याचा इस्रायलचा दावा.